नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर ओळख बुरशीनाशकांची या आपल्या सिरीजमध्ये आज आपण पेन्सिक्युरॉन 22.9% SC या बुरशीनाशकाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर हे जे बुरशीनाशक आहे हे रासायनिक प्रकारामध्ये मोडतं. याची कार्यपद्धती जी आहे ही स्पर्शजन्य आहे. म्हणजे काय, तर ज्यावेळी या बुरशीनाशकाची आपण फवारणी करतो आणि या बुरशीनाशकाच्या संपर्कात जेव्हा बुरशी येते त्यावेळी काय होतं, तर बुरशीची पेशी विभाजन प्रक्रिया थांबते आणि त्यामुळे तिच्या ज्या पेशी आहेत ह्या नष्ट होतात आणि या पेशी नष्ट झाल्यामुळे तिची वाढ थांबते आणि ती मरून जाते. मग हे जे बुरशीनाशक आहे याची कार्यक्षमता व्याप्ती जी आहे ही मर्यादित आहे. म्हणजे काय, तर हे ठराविक पिके आणि ठराविक रोगांवरतीच काम करतं. मग याची जी शिफारस आहे ही भात, बटाटा या 2 पिकांमध्ये केली गेलेली आहे. त्याचबरोबर भातावरील करपा, बटाटा पिकावरील काळे डाग या रोगांवरती या बुरशीनाशकाची शिफारस ही केली गेलेली आहे. मग ज्यावेळी आपण हे बुरशीनाशक वापरणार आहोत तर हे आपल्याला वापरताना याची फवारणी करायची. मग ही फवारणी करत असताना आपल्याला याचं जे प्रमाण आहे हे 1.5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घ्यायचं आहे. मग याची फवारणी केल्यानंतर आपलं जे पीक आहे हे आपल्याला किती दिवसांनी काढायचं आहे, तर भात हे पीक 69 दिवसांनी, बटाटा हे पीक 78 दिवसांनी. त्याचबरोबर ज्यावेळी आपण या बुरशीनाशकाची फवारणी करणार आहे त्यावेळी याचं फवारणी करत असताना आपल्याला हे सिंगल वापरायचं आहे. म्हणजेच काय, की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इतर शेती औषधंही मिसळायची नाही आहेत. कारण मिसळली तर आपल्या रिझल्टवर याचा परिणाम होऊ शकतो. मग हे जे बुरशीनाशक आहे हे वापरत असताना आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची आहे. कारण याची आपल्याला कोणत्याही प्रकारची विषबाधाही होऊ शकते. मग ज्यावेळी आपण फवारणी करण्यासाठी हे बाजारामध्ये घेण्यासाठी जाऊ त्यावेळी आपल्याला कोणकोणते ब्रँड उपलब्ध आहेत, तर मॉन्सेरेन नावाने बायर आणि क्रिस्टल या कंपन्यांचं हे बुरशीनाशक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर इतर काही कंपन्यांचं देखील हे बुरशीनाशक उपलब्ध असेल. मग याचं जे पॅकिंग आहे हे 100 मिली, 250 मिली, 500 मिली, 1 लिटर या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर या बुरशीनाशकाची जी साठवण आहे ही आपण 2 वर्षांपर्यंत करू शकतो. म्हणजेच काय, की 2 वर्ष आपण हे साठवून वापरू शकतो, त्यानंतर हे एक्सपायर होणार आहे. तर याचप्रमाणे इतर शेती औषधांबद्दल देखील आपण माहिती देणार आहोत. तर ही माहिती पाहण्यासाठी पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.